मीरा भाईंदरमध्ये बनलेला हा जो पूल आहे त्याची नीट माहिती काढल्यानंतर कळलं ह्याचा बजेट आहे 100 करोड रुपये. म्हणजे तुम्ही विचार करा ना की 100 करोड रुपये कुठे काय स्कॅम झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कॉन्ट्रॅक्टरची पण चुकी नाही आहे. पहिलं मला वाटायचं की कॉन्ट्रॅक्टर चुकीचे असतात, नंतर मला कळलं आपल्या भारतात संविधानात न लिहिलेला एक कायदा आहे जो असा आहे की जर तुम्हाला कुठलंही काम करायचं आहे तर तुमचा जो टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्हाला तिकडचे जे लोकल पॉलिटिशियन्स आहेत, आमदार खासदार आहेत किंवा नगरपालिका आहे, जे पण अधिकारी आहेत त्या सगळ्यांना काही पर्सेंटेज द्यावे लागतात. मग कॉन्ट्रॅक्टर जरी काय करेल, समजा 100 कोटीचा जर ह्याचा बजेट आहे, मला वाटतं सगळे जाऊन ह्याच्याकडे शेवटी 10-20 करोड रुपये उरतात, त्यातला हा 2-5 करोडचा पूल बांधणार. मग जर एवढ्या मोठ्या लेवल जर करप्शन होणार आणि आपण जर एक्सपेक्ट करू की सगळं चांगलं पाहिजे तर ते नाही होणार. आपल्याला जर थांबवायचं तर मग पूर्ण 0 to 100 आपल्याकडे ट्रान्सपरन्सी पाहिजे, जे आजपर्यंत भारतात कोणीच दिली नाही आहे. तर आपल्याला इथून पुढे एवढंच पाहिजे की जे पण तुम्ही काम करता आम्हाला ट्रान्सपरन्सी हवी. कुठल्या कंपनीला काम दिलं आहे, कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, किती बजेट आहे, कुठल्या गोष्टीला किती खर्च झाला आहे, तुम्ही वेबसाईटवर अपलोड करा. जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता सोशल मीडियावरती, क्रेडिट घेता, ह्या गोष्टीचं पण क्रेडिट घ्या की एवढा बजेट होता, आम्ही एवढे दिलेत, तेव्हा कळेल कोणाला किती कमिशन जात आहे. मग अशा गोष्टी होणारच नाहीत.